साहित्यगंगा लोकगंगेला आपल्यात सामावून घेत युगानुयुग भविष्यकालाची वाटचाल करत असते. अगदी वेदकालापासून ही वाटचाल चालू आहे. या साहित्यगंगेच्या किनाऱ्यावर अनेक मोठमोठ्या विचारवंतांनी, द्रष्ट्या लोकांनी आपापले घाट बांधले आणि त्या घाटावर बसून काही चिंतन केलं, मनन केलं. काही मंदिरं उभारली, काही मठ स्थापन केले. या मंदिरा मठातून सर्वसामान्य रसिक माणूस आपल्या विचारांचं, आपल्या दैनंदिन जीवनाचं संतर्पण शोधायचा प्रयत्न करायला लागला. ज्ञानेश्वरीसारखा एक मोठा घाट महाराष्ट्राच्या या साहित्यगंगेच्या किनाऱ्यावर ज्ञानदेवानी बांधला आणि त्यानंतर मराठी साहित्याची ही गंगा अतिशय समृद्धपणे किनाऱ्यावर नवरसांचं सिंचन करत वाहू लागलेली आहे. अनेक घाट या साहित्य गंगेवर नंतर साहित्यिकांनी बांधले. त्यापैकी एक अतिशय समर्थ आणि अतिशय सुंदर असा घाट आत्ताच्या कालखंडामध्ये बांधला गेला आपल्या पिढीमध्ये. तो म्हणजे मृत्युंजय. हा शिवाजीराव सावंतांनी हा घाट बांधला आणि या मृत्युंजयमुळं महाभारतातलं कर्ण हे जे एक व्यक्तिमत्व आहे, अतिशय वादळी असं व्यक्तिमत्व, ते सर्वसामान्यांच्यापर्यंत अत्यंत समर्थपणे शिवाजीरावांनी पोचवलं. तेव्हा शिवाजीराव, मला एका अतिशय मूलभूत अशा प्रश्नाचं उत्तर आपल्याकडनं हवं आहे की महाभारताची ही जी कथावस्तू आहे ही पुराण कथा आहे का हा प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे? याबद्दल आपलं काय मत आहे? महाभारत हे एक महाकाव्य आहे. जगामध्ये तशी 4 महाकाव्य आहेत. एक इलियड, ओडेसी, रामायण आणि महाभारत. ही पहिली 2 महाकाव्ये ही दुसऱ्या भाषेतली आहेत आणि दुसरी 2 महाकाव्ये ही आपल्या देशातली आहेत. महाभारत हे त्यातलं एक महाकाव्य आहे. या आपल्या देशातल्या 2 महाकाव्यामध्ये एक मूलभूत तफावत आहे. रामायण हे मानवी जीवनामध्ये जीवन कसं असावं असा उपदेश सांगतं, तर महाभारत हे जीवन कसं आहे हे सांगतं. म्हणजे मी तर महाभारताला जीवनाला आरसा दाखवणारं महाकाव्य असंच समजतो. बरं. हे महाभारत हे महाकाव्य नुसतं काव्यही नाही किंवा ती पुराणकथाही नाही, तर तो भारताचा उपलब्ध असा प्राचीनातला प्राचीन इतिहास आहे. हा जय नावाचा इतिहास या नावानंच त्याच्याकडं आज संशोधनानंतर बघितलं जातं. म्हणून महाभारत हा या देशाचा प्राचीनतम इतिहासच आहे. बरं, हा जर आपण म्हणता त्याप्रमाणे इतिहास असेल तर मग या इतिहासाच्या खुणा आज का कुठे सापडत नाहीत? तसं काही नाही आहे. त्या काळच्या खुणा आजही आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत. तसं बघितलं तर आजची जी दिल्ली आहे ही पांडवांच्या राजधानीचं जे इंद्रप्रस्थ शहर होतं त्याचं आजचं नवं रूप आहे. खांडवनात पांडवांना जे इंद्रप्रस्थ दिलं गेलं त्याचंच रूप आजची ही भरभराटली दिल्ली आहे. त्याशिवाय हस्तिनापूर, कुरुक्षेत्र यासारखी स्थळं आजही उत्तर भारतात आहेत. कुरुक्षेत्रावर तर युनिव्हर्सिटीच आहे. बरं. तेव्हा ही स्थळं उपलब्ध आहेत. शिवाजीराव, तुमच्या दोन्ही कादंबऱ्यांचे जे नायक आहेत म्हणजे मृत्युंजय आणि छावा, या दोन्ही कादंबऱ्यांचे नायक म्हणजे कर्ण आणि संभाजी, ही दोन्ही अतिशय वादळी अशी व्यक्तिमत्व आहेत. तेव्हा आपण मृत्युंजयकडे किंवा मृत्युंजयचा विचार करताना माझ्या मनात एक असा मूलभूत प्रश्न आला की महाभारतामध्ये इतकी मोठी समर्थ व्यक्तिमत्व असताना, म्हणजे स्वतः श्रीकृष्ण आहे, त्यानंतर धर्म आहे, अर्जुन आहे, द्रोणाचार्य आहे, भीष्म आहे, आणि तरी या सगळ्यांच्यामध्ये तुम्ही कर्णच का निवडलात? हा फार छान प्रश्न आहे. हा अनेक ठिकाणी मला विचारला जातो. तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तरही आहे. कर्ण ही व्यक्तिरेखा वादळी असं तुम्ही म्हणालात. हो. वादळ केव्हा तयार होतं? जेव्हा एखाद्या हवामानात व्हॅक्यूम तयार होतो, पोकळी तयार होते, बरं, तेव्हा वादळ तयार होतं. आता हे वादळ जगाला दिसतं पण व्हॅक्यूम दिसत नाही. त्याचा शोधबोध किंवा वेध जर कुणी घेतला तर ते वादळी व्यक्तिमत्वावरचं काही प्रकटन होईल. त्या अर्थानं कर्णाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेच्या वादळी घटना घडण्यामागं जे कारण होतं त्याचा शोधबोध घ्यायचा मी माझ्या कादंबरीमध्ये प्रयत्न केलेला आहे. बरं. मृत्युंजय ही तुमची पहिलीच कादंबरी. तेव्हा
कर्ण या विषयावर साहित्य प्रकार म्हणून किंवा वाङ्मय प्रकार म्हणून इतर कोणत्याही वाङ्मय प्रकाराचा विचार न करता, म्हणजे काव्य आहे, नाटक आहे, इतर प्रबंध आहेत, इतर अनेक आहेत त्याला माध्यमं, तर तुम्ही कादंबरीच या माध्यमाचा विचार का केला? तसं पहिल्यानं मला या कथानकावर काव्य लिहावं असं वाटलं होतं. बर कारण मी हिंदीतल्या केदारनाथ मिश्रांचं कर्ण हे खंडकाव्य वाचलं होतं. बर त्याच्यानंतर याच्यावर एक नाटक बांधावं असंही वाटलं. परंतु जसजसा या कथानकाच्या गाभ्यात मी शिरत गेलो तसं हे साहित्यिक फॉर्म हे अपुरे आहेत हे मला प्रकर्षानं जाणवत गेलं. त्यामुळं ह्या इतक्या विविध घटना भरलेल्या व्यक्तिमत्वाला उभं करण्यासाठी कादंबरीसारखा व्यापक फॉर्मच घेतला पाहिजे हे जाणवल्यानंतर मी कादंबरी लिहायचं हे ठरवलं. बर माफ करा शिवाजीराव, मला एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या घराण्यामध्ये लेखनाचा वारसा कोणाला आहे का? कोणी ग्रंथाचं साहित्य संग्रह केलेला आहे का? किंवा कोणाला वाचनाची खूप आवड होती का? किंवा कोणी खूप प्रवास वगैरे केलेला आहे का? तसं माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंब आणि माझ्या घरामध्ये असा वाचनाचा काही व्यासंग असलेली अशी माझ्या पिढीमध्ये कुठलीही व्यक्ती झालेली नाही घराण्यात. बर आणखी एक प्रश्न आता की ही एवढी मोठी कादंबरी आहे आणि त्याला लोकमान्यताही खूप मिळाली, राजमान्यताही मिळाली, मराठी आणि हिंदी रसिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागतही केलं याचं. तेव्हा याच्यासाठी ही सिद्ध करायला विशेषतः आपल्याला खूप परिश्रम पडले असतील, नाही? काय काय केलं आपण? परिश्रम तसे खूपच केलेले आहेत. बर जवळजवळ 7 वर्ष या बांधणीसाठीच गेलेले आहेत या कादंबरीच्या. बर याचे संदर्भ काढणं, याच्यासाठी प्रवास करणं, बर लिहिलेले प्रसंग पुन्हा वाचून काही रद्द करून पुन्हा लिहिणं, हो असा बराच उपद्व्याप या कादंबरीच्या सिद्धतेसाठी करावा लागलेला आहे. बर जे जे संदर्भ ग्रंथ वाचले त्याची यादी या कादंबरीच्या शेवटी दिलेली आहे. बर मध्येच ही कादंबरी ज्यावेळेला मी हातात घेतली लिहायला 1962 साली, त्यावेळेला मध्येच जाणवलं की आपण हे इथं बसून लिहितो आहोत महाराष्ट्रात, हे काही खरं नाही. म्हणून मी उत्तर भारताचा प्रवासही यासाठी केला. बर पंजाब, कुरुक्षेत्र, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, बर मध्य भारत, हो या सगळ्या प्रवासानंतर या कादंबरीच्या लिखाणाची अनावर अशी एक उर्मी माझ्यामध्ये तयार झाली आणि मी लिखाणाला हात घातला. बर हे तुम्ही सगळं लिखाण करत असताना अनपेक्षित अडथळे आले का? म्हणजे समजा घरातलं आजारपण किंवा नातेवाईकांचा एखादा कार्यक्रम किंवा मुलाची किंवा मुलीची परीक्षा असणं, अशा तऱ्हेचे कुठले अडथळे आले होते का? नाही, म्हणजे असं कोणी आजारी पडणं वगैरे अडचणी काही आल्या नाहीत. पण महत्त्वाची अडचण आली ती पैशाची. 1967 साली ज्यावेळेला मी प्रवास केला त्यावेळेला अक्षरशः माझ्याकडे काहीही पैसे नव्हते. बर पण कोल्हापुरात 8 एक दिवसात 1800 रुपये जमा झाले आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यातला पहिला चेक आजचे विख्यात चित्रपट दिग्दर्शक भालजी पेंढारकर बाबा यांनी दिला होता. असं. आणि दुसरी अडचण होती ती शासकीय अडचण अशी होती की माझ्याकडे रजा नव्हती. त्यावेळेला तिथल्या सिव्हिल सर्जननी मला खोटंच आजारी पाडून रजा देण्याचा एक उपक्रम केला. त्यामुळे माझ्या चांगलंच हातात केलं 1-2 त्यांनी. महिने मिळाले आणि त्यामुळे प्रवास करू शकलो मी. आत्ता तुमचं वास्तव्य पुण्यात आहे, परंतु तुमचं मूळ गाव कोणतं? कोल्हापूर ना? कोल्हापूर जिल्ह्यातला आजरा नावाचं एक माझं छोटेखानी तालुक्याचं गाव आहे. अतिशय निसर्ग सुंदर टुमदार असं ते गाव आहे. तिथं हिरण्यकेशी आणि चित्रा नावाच्या 2 नद्या आहेत, त्यांचा संगम आहे आणि घनदाट अरण्य असल्यामुळं अतिशय नैसर्गिक टुमदारपणा त्या गावाला आपोआप लाभलेला आहे. आणि शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण आजऱ्याच्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये झालं. SSC पर्यंत तिथं झाल्यानंतर मी कोल्हापूरला आलो. कोल्हापूरच्या रायराम कॉलेजमध्ये दाखल झालो. तिथं थोडं शिक्षण झालं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की साहित्याशी निगडीत अशा कला शाखांचा मी अभ्यास केला नाही, तर मी कॉमर्सकडे गेलो. बरं आपण आता शिवाजीराव पुन्हा एकदा मृत्युंजयकडे वळूया. बरं हा मृत्युंजयच्या लेखनाला कालखंड किती लागला? कारण हे जवळजवळ खूप मोठं हस्तलिखित आहे, 1800 पानाचं हस्तलिखित आहे. बराच काळ लागला असेल नाही का? 7 वर्षांचा कालावधी याला लागला. अरे बापरे, ही मोठी तपश्चर्याच आहे. म्हणजे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की एवढं मोठं हस्तलिखित 1800 पानाचं हे प्रकाशित करायचं म्हणजे सर्वात महत्त्वाचा लेखकाच्या दृष्टीने प्रकाशक हा जो घटक आहे तो मिळवणं अतिशय अवघड असतं.
आता एवढे 1800 हस्तलिखित पानं घेऊन तुम्हाला असे प्रकाशकांच्याकडे वारंवार खेटे घालावे लागले का? हा तुमचा प्रश्न मार्मिक आहे आणि यासाठी मला भरपूर पायपीट करावी लागली. काही ठिकाणी नाराज व्हावं लागलं, परत यावं लागलं. पण याच वेळेला मला अत्यंत नम्रपणानं आणि ऋणाईतपणानं सांगितलं पाहिजे की यावेळेला गदी माडगूळकरांच्या मध्यस्थीनं मला अत्यंत साक्षेपी, मर्मज्ञ आणि प्रामाणिक सचोटीचे प्रकाशक लाभले. कोण? ते म्हणजे कॉन्टिनेंटलचे आमचे आमच्या अनंतराव अनंतराव. कुलकर्णी, अनंतराव. भैयासाहेब. त्यांच्या हातात ही कथा गेली हो. आणि जसा कर्ण कुंतीच्या हातून अश्वनदीत सोडला गेला तशी कथावस्तू माझ्या हातून अनंतरावांच्या हातात पुढच्या प्रवासासाठी दिली गेली. वा शिवाजीराव, बरेचसे लेखक हे व्यवसायाने प्राध्यापक असतात. तुम्ही पण व्यवसायाने प्राध्यापक होतात. त्या व्यवसायाचा तुम्हाला काही लेखनासाठी उपयोग झाला का? तसा व्यवसायाचा भरपूर उपयोग झालेला आहे. कारण लिहिलेलं हस्तलिखित काही मुलांच्याकडं फेर करण्यासाठी देणं, बर. काही मुलांच्याकडून संदर्भाची टाचणं काढून घेणं आणि काहींच्याकडं टायपिंग करून घेणं काहींच्याकडून, असा याचा उपयोग मला भरपूर झालेला आहे. शिवाय या व्यवसायातले काही साहित्यप्रेमी शिक्षक मला भेटले. त्यांच्याशी जी चर्चा झाली ती अत्यंत मार्मिक होती, उपयोगी पडली. उपयोगी पडलेली आहे ती. कादंबरीच्या आणखी एका अंगाकडे वळूया. मृत्युंजय या कादंबरीमध्ये तुम्ही जे तंत्र वापरलंय ते सगळं आत्मनिवेदनपर तंत्र आहे. म्हणजे त्यातलं प्रत्येक व्यक्ती आत्मनिवेदन करते अशा पद्धतीचं हे तंत्र आहे. तेव्हा हे आत्मनिवेदनपर तंत्र वापरत असताना तुम्हाला परकाया प्रवेश करावा लागला असेल आणि हा परकाया प्रवेश जेव्हा तुम्ही केलात तेव्हा तुम्हाला असा एखादा मला नीट असा एखादा उत्कट प्रसंग असा भावला का की प्रत्यक्ष आपणच आता तो जगतोय असं आपल्याला वाटलं का? असा अनुभव मृत्युंजयच्या निर्मितीच्या वेळेला 2 वेळेला मला फार प्रकाशानं आला. केव्हा ते प्रसंग असे, द्रौपदी स्वयंवरातल्या कर्णाच्या अंतःकरणातली जी भाव आंदोलनं होती, ती भाव आंदोलनं टिपताना अनेक महिने मला थांबावं लागलेलं आहे. बर. त्यावेळेला त्या सभागृहात कर्ण उपस्थित आहे आणि सूर्याला गंगा नदीच्या पात्रातून अर्घ्यदान करणारा हा महावीर, याच्या मनामध्ये उठलेले उलटसुलट भाव कसे पकडता येतील यासाठी अतिशय विचार केल्यानंतर ज्यावेळेला आजचा हा प्रसंग लिहून झाला त्यावेळेला मला प्रकर्षण जाणवलं की आपणच जवळजवळ या सभागृहात उपस्थित आहोत. बर. हा एक प्रसंग. आणि शिशुपाल वधाचा जो प्रसंग आहे, शिशुपालानं श्रीकृष्णाची जी निर्भत्सना केली पांडवांच्या राष्ट्रीय यज्ञाच्या वेळेला, त्यावेळेला शिशुपाल वधाच्या प्रसंगाच्या वेळी त्या मंडपामध्ये कर्ण हजर होता, उपस्थित होता. आणि कर्ण उपस्थित असताना ज्याच्या अंगावर अभेद्य कवचकुंडल आहेत, तो उपस्थित असताना श्रीकृष्णानं वापर केलेलं सुदर्शन चक्र कर्णाच्या बाबतीत काही करू शकलं का असा एक विचित्र प्रश्न माझ्या मनात उठला. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत मी थांबलो. म्हणजे हा प्रसंग जवळजवळ आज जो कादंबरीत उभा आहे तो बांधण्यासाठी मला 6-7 वेळा लिहून पुन्हा तो पक्का करावा लागलेला. अच्छा. बरं, मृत्युंजयचं हिंदी भाषेतही भाषांतर झालं. मला वाटतं ज्ञानपीठ ह्याच संस्थेने केलेलं आहे. तेव्हा कोणी केला अनुवाद याचा? मृत्युंजयचा अनुवाद मथुरेजवळच्या मांट गावातल्या SV कॉलेजमधल्या ओम शिवराज नावाच्या हिंदीच्या प्राध्यापकांनी केला. ओम शिवराज का? हां. बरं. मग तिकडच्या भागात म्हणजे हिंदी वाचकांच्या मध्ये या हिंदी मृत्युंजयविषयी काय प्रतिक्रिया म्हटली? चांगलीच. मृत्युंजयचं अत्यंत प्रचंड प्रमाणात उत्तर भारतामध्ये स्वागत झालेलं आहे. बरं. त्याची पत्र मला काश्मीरपासून अगदी ओरिसा, बिहारमधल्या अनेक गावाहून आलेले आहेत. जमशेदपूर, दिल्ली, राजकोट अशा अनेक गावातून आलेली आहेत. मृत्युंजय प्रकाशित झाल्यापासून आजतागायत अनेक आवृत्त्या त्याच्या निघाल्या. 6वी आवृत्ती आता हिंदी वाचक वाचतायत आणि सतत त्याच्याबाबत काहीतरी पत्रव्यवहार माझा चालू आहे. शिवाजीराव, मृत्युंजय ही तुमची कादंबरी महाराष्ट्रात जवळजवळ छोट्याशा महाभारतासारखीच वाचली जाते. आता ह्या मृत्युंजय कादंबरीचं हिंदी रूपांतर पण झालेलं आहे. तेव्हा हे हिंदी रूपांतर करताना हे हिंदी रूपांतर करणारे जे लेखक होते
त्यांच्या बाबतीत तुम्हाला काही सांगण्यासारखी आठवण तुमच्याकडे आहे का? हे अनुवाद करणारे प्राध्यापक ओम शिवराज आणि मी यांच्यामध्ये जो पत्रव्यवहार झाला तो फार एक वर्षभर चाललेला होता. बर. या पत्रव्यवहाराच्या वेळेला त्यांना एक शब्द खटकला किंवा ते अडखळले त्या शब्दावर. तो शब्द असा होता, कर्ण गंगा नदीमध्ये उभा राहून 12 वाजेपर्यंत अर्घ्यदान देत असे सूर्याला आणि तोपर्यंत सूर्य त्या पाठीवर येत असे, तळपत असे आणि त्यामुळे त्याची पाठ खरपूस तापत असे, असं मराठीत वर्णन आहे कथावस्तू. त्या खरपूस या शब्दाचा अर्थ त्या अनुवादकांना काही लागेना. मग आमचा पत्रव्यवहार बरेच दिवस झाला आणि शेवटी मी कंटाळून गेलो, वैतागून गेलो की याला पटवावं कसे. आणि शेवटी मला इंग्रजीचा आधार यासाठी घ्यावा लागला. मी त्यांना पत्रातून कळवलं की खरपूस या शब्दाचा अर्थ असा आहे की हा बेक्ड ब्रेड जसा दिसत तशी ही त्याची पाठ दिसत होती. आपण मृत्युंजय कादंबरीवर नाटक लिहिलं, म्हणजे एवढा मोठा जो स्पॅन होता तो अतिशय 3 तासाच्या कालावधीमध्ये आपल्याला तो बसवावा लागला. त्यासाठी अनेक तारेवरची कसरत आपल्याला करावी लागली असेल. तेव्हा ही संहिता सिद्ध करताना तुम्हाला खूप परिश्रम करावे लागले असतील नाही? निश्चितच, कारण नाटक तसं माझं हे पहिलंच होतं. बरं. आणि मृत्युंजय सारख्या एवढ्या मोठ्या कादंबरीला नाटकासारख्या छोट्या फॉर्ममध्ये बसवायचं हो. म्हणजे हिमालयाचं चित्र पोस्टाच्या तिकिटावर काढण्यासारखं होतं. तेव्हा मी प्रथम या नाट्याच्या फॉर्मचा बारकाव्यानं अभ्यास केला. बरं. आणि सुदैवानं मला या नाटकासाठी दिग्दर्शकही चांगले लाभले. अच्छा. राम मुंगीने पहिल्यांदा दिग्दर्शन केलेलं आहे. आणि आमच्या चर्चेमधून काही प्रसंग निवडून आम्ही ही नाट्यसंहिता मीच तयार केली. यावेळेला आमच्या अनेक वेळा चर्चा झाली, दिग्दर्शकाशी चर्चा करून तयार झाल्या. केली. पण कुठल्या संस्थेने केलं नाटक हे? हे प्रथम सादर केलं आमे नावाच्या बॉम्बेच्या संस्थेनं. हां. रमाकांत राक्षी त्याचे निर्माते होते. बरं. नंतर हे चंद्रलेखाकडे गेलं, मोहन वाघ आणि मामा पेडणेकर यांच्याकडे. आणि त्यांचे प्रयोगही भरपूर झाले. अच्छा. कलाकार कोण कोण होते या नाटकात? या नाटकात पहिल्यामध्ये चांगलीच टीम होती. हां. बाळ धुरी, श्रीकांत मोघे, बर संजीवनी बिडकर, परशुराम सामंत, बर उषा सरपोतदार, बर दिनेश करमरकर, वा अशी मंडळी होती. बर. तुमची मृत्युंजय कादंबरी लिहून पूर्ण झाला जवळजवळ 1.5 तप झालं. आता ह्या 1.5 तपानंतर ह्या कादंबरीकडे लेखक म्हणून तुम्ही जेव्हा परत बघता तेव्हा अलिप्तपणे बघताना तुम्हाला काही नवीन विचार सुचतात का? मला आज या 1.5 तपापूर्वीच्या कादंबरीचा विचार करत असताना असं वाटतं, ही कादंबरी जनमानसामध्ये अंतरंगात इतकी खोलवर रुजली, त्याची कारणं काय असावीत? तर हिची निर्मिती ज्या वेळेला झाली कादंबरीची, ती निर्मिती 1967 साली झाली. 7 वर्षाच्या अभ्यासानंतर मी ही सिद्ध केली. या कालखंडात 62 साली चीनचं जे आपल्या देशावर आक्रमण झालं, त्या आक्रमणामुळं संपूर्ण देशाची परिस्थिती अशी झालेली होती की तो कोंडीत सापडल्यासारखा झाला होता. संपूर्ण भारतीय समाज जीवनच एखाद्या कर्णाचं जीवन जगत होती. बर. आणि त्यामुळं ही समूह वेदना जी आहे ती लेखक म्हणून मला अंतरंगात सखोल कुठवरतरी जाणवली आणि ही कुठंतरी बांधली पाहिजे असं वाटलं. असं सारखं वाटत राहिलं. त्याशिवाय राहावे ना. आणि त्यातून या कादंबरीची निर्मिती आहे. आज मी एक तपानंतर त्याचा विचार करतो त्यावेळेला दुसरं एक अतिशय सूक्ष्म असं कारण मला जाणवतं. ते असं की कर्णाचा जन्म हा हिरण्यगर्भातून म्हणजे सूर्यकेंद्रातून असा मांडण्यात आलेला आहे आणि आपल्या सूर्यग्रहमालेतील पृथ्वीवरचं मानवी जीवन हे सूर्याशी निगडीत आहे. म्हणून यातल्या कथानायकाचा जो ऊर्जा केंद्राशी हिरण्यगर्भाशी संबंध आहे तो प्रत्येक मानवाचं ते निर्मिती स्थान असल्यामुळं त्याला आतून कुठंतरी या कथानकाबाबत एक अनावर अशी ओढ लागत असावी. त्यामुळे हे पुस्तक सततपणे वाचलं जात आहे अजूनही. बरं. शिवाजीराव, मी कुलाबा जिल्ह्यातला आहे. पेण हे माझं गाव. मुरुड आणि जंजिरा ह्या दोन्ही किल्ल्यांशी माझा खूप जवळचा संबंध आहे. तुमच्या छावा या कादंबरीत जंजिऱ्यावर संभाजीराजांची झालेल्या हापशांच्या लढाईचं खूप चांगलं वर्णन आहे. तेव्हा आपण आता छावाकडे वळूया. छावा या कादंबरीतला जो नायक आहे संभाजी, ते सुद्धा एक प्रकारचं वादळी व्यक्तिमत्वच आहे.
तर हेच व्यक्तिमत्व तुम्ही कादंबरीचा विषय म्हणून का बरं निवडलं? नाही, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ही रवींद्रनाथ दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरासारखंच आहे. हां थोडा फरक आहे. हां म्हणजे संभाजीराजांच्या बाबत आणि शिवाजीराजांच्या बाबत मराठी मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या कल्पना जरा विचारानंतर अभ्यासानंतर फोडून सांगता येतील का, त्या अगोदर सांगितलं तर या प्रश्नाचं उत्तर देता येईल. म्हणजे असं, आपणाला गेल्या 300 वर्षामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनचरित्रानं अभिमानानं प्रतिकूलतेतही ताठपणे कसं जगावं हे शिकवलेलं आहे. आणि संभाजीराजांनी तसाच प्रसंग आला तर मराठी मनाचा राजा कसा मृत्यूलाही सामोरा जाऊ शकतो याचं उदाहरण उत्कृष्ट उदाहरण. आपल्या सजेनं दाखवून दिलेलं आहे. म्हणून शिवाजी महाराजांचा अभ्यास जसा आवश्यक आहे तसा संभाजीराजांचाही आवश्यक आहे, हे माझं आग्रही म्हणणं आहे. बरं. मृत्युंजयमधला कर्ण हा एक प्राकृतिक असा नायक होता आणि छावामधला संभाजी हा ऐतिहासिक नायक. तर आता ह्या दोन नायकांच्या मध्ये काही तफावत आपल्याला जाणवली का? प्राकृतिक नायक कर्ण असल्यामुळं त्याच्याबाबत आपले विचार मांडणं फार सोपं होतं. कारण त्याला बंधनं नव्हती. आणि भाषेचं एक लालित्य, सहजता लेखकाला उपयोगात आणता येणं शक्य होतं. संभाजीराजांच्या बाबत तसं नाही आहे. संभाजीराजांच्या बाबत ऐतिहासिक सत्य घटना, त्यासाठी उपलब्ध असलेले संदर्भ पाहून त्या चौकटीत राहून ते कथानायक तो मांडायचा होता. त्यामुळं दोघांच्या मध्ये जो फरक होता तो भाषेतच पहिल्यांदा जाणवला. त्याशिवाय दोघांच्या व्यक्तिमत्वामध्येही फार मोठा फरक आहे, तफावत आहे. कारण प्राकृतिक नायकाची माझी व्याख्या अशी आहे की त्या काळचे पांडव काळातल्या व्यक्तिमत्वांचे जे गुणविशेष होते, मग त्यांचं रागावणं असो, त्यांचा राग, लोभ, द्वेष, मत्सर, स्नेह, त्यांचा सूड, त्यांचा प्रणय सगळा घनदाट सघन असा होता. आणि ऐतिहासिक काळातल्या संभाजीराजे, शिवाजीराजे किंवा शहाजीराजे या व्यक्तींच्या बाबत त्यांच्या पाठीमागे काही परंपरा चालत आल्यामुळं, काही त्यांच्या समोर उलतापालती राजकीय झाल्यामुळं सामाजिक काही बंधनं होती, काही रीतिरिवाज होते, त्यातून उभारलेली ती व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे कर्ण हा तसा विमुक्त नायक आहे. संभाजीराजे तसे विमुक्त ठरू शकत नाहीत. तसंच छावा या कादंबरीसाठी तुम्हाला अनेक परिश्रम करावे लागले असतील, अनेक ठिकाणी हिंडावं लागलं असेल, अनेक ऐतिहासिक कागदपत्र चाळावे लागले असेल. तर काय काय परिश्रम केले आपण? संभाजीराजांचा जन्म 1659 सालातला आहे आणि त्यांची सजा जी वडूतुळापूरला झाली ती 1689 सालातली आहे. तर या 30 वर्ष काही महिने आणि काही दिवस या कालखंडातला हा कथानायक आहे. यासाठी मी छावा हाती घेतल्यानंतर अतिशय वेगळं आणि कुठूनही या कथानायकाचा पारा हाताच्या उंजळीतून सुटणार नाही याची दक्षता घेत ही बांधणी केली आहे. त्यासाठी जी पूर्वतयारी केली ती फार मोठी कसून केलेली आहे, ती समजून घेणं फार महत्वाचं आहे. 1659 ते 1689 या प्रत्येक वर्षासाठी मी एक फाईल घातली. त्या फाईलमध्ये प्रत्येक महिन्यामधल्या प्रत्येक दिवसाची नोंद आहे. म्हणजे 1659 साली संभाजीराजांचा जन्म झाला, तिथून कथावस्तू सुरू होते आणि शेवटी तुळापूर वडूला ज्या वेळेला त्यांचा निर्घृण वध झाला तिथं ती संपते. या प्रत्येक दिवसाची कच्ची टाचणं अगोदर तयार केली, त्याच 15 फाईल झाल्या. त्यामुळं झालंय की एखाद्या वर्षी एखाद्या महिन्यामध्ये या कथानकाशी संबंधित ज्या व्यक्ती होत्या, औरंगजेब, शहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, येसूबाई, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, मोहिते, हंबीरराव मोहिते, या व्यक्तिरेखा कुठं आहेत, कुठल्या ठिकाणी आहेत, काय संदर्भात कोणत्या त्या व्यग्र आहेत, याचं सगळं ढोबळ चित्र माझ्यासमोर प्रत्येक प्रसंग लिहित असताना उभं होतं. अर्थात या छावाच्या निमित्ताने आपल्याला ऐतिहासिक ग्रंथही खूपच वाचावे लागले असतील. तर ह्या ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर शिवाजीराजे आणि संभाजीराजे
यांच्याबाबत तुमचं असं अचूक काही मत तयार झालं का? अगदी मुळाचा हा प्रश्न आहे. शिवाजीरायांच्या बाबत माझ्या मनामध्ये अत्यंत निदांत असा आदर आहे हो. आणि संभाजीरायांच्या बद्दल माझ्या मनामध्ये फार मोठा असा अभिमान आहे. बर. आता या दोन व्यक्तिमत्वांच्या बाबतीमध्ये समजावून घेत असताना त्यांना आपण काही आग्रही मतं मांडतो, ती तितकीशी बरोबर आहेत असं मला वाटत नाही. ती तपासून घेण्याची वेळ आज इतिहासाच्या या नव्या कालखंडात आलेली आहे. या. म्हणजे शिवाजी राजांच्या समोर जे आव्हान आलं ते औरंगजेबाच्या सरदारांचं होतं. शिवाजी राजांचा जो कालखंड झाला 50 वर्षाचा, या कालखंडामध्ये औरंगजेबानं शिवाजी राजांच्यावर अनेक सरदार घातले. बर. त्यातला मिर्झाराजेंचं आक्रमण हे फार मोठं होतं. हो हो. पण संभाजीराजांची जी 9 वर्षाची राजकीय कारकीर्द झाली त्यावेळेला प्रत्यक्ष औरंगजेबच इथे येऊन महाराष्ट्रात थांबला आलेला होता होता. महाराष्ट्रात. हो. 4 लाखाची फौज, 14 कोटीचा खजिना हो हो. आणि मातब्बर सगळे सरदार, नातेवाईक, नातू पणतू घेऊन तो इथं आला होता. हो. आणि ही 9 वर्षाची जी झुंज होती ही अत्यंत अटीतटीची आणि समोराशी संभाजीराजांना द्यावी लागलेली आहे. बर. तर हा मूलभूत जो फरक दोन व्यक्तिमत्वामध्ये आहे हो. तो आपण आजच्या स्वातंत्र्याच्या या कालखंडात निश्चितपणे समजून घेतला पाहिजे हो. असं मला प्रकर्षानं वाटतं. ह्या दोन व्यक्तिमत्वांचं अतिशय अचूक असं तुम्ही निदान केलं. बरं, छावाचं समीक्षक किंवा ऐतिहासिक लेखक हां. यांच्याकडून छावाचं कसं काय स्वागत झालं, किंवा एखाद्या प्रसिद्ध इतिहासकारांनी काही अशा विशिष्ट प्रतिक्रिया छावाविषयी व्यक्त केल्यात का? छावाचं लिखाण ज्या वेळेला मी विचार करतो त्यावेळेला संपूर्ण हे लिखाण माझ्या डोळ्यासमोर आलं की किती टप्प्यातून मला जावं लागलं याचा वारंवार विचार मनात डोकावून जातो. बर. मृत्युंजयपेक्षा अधिक कालखंड या निर्मितीला लागलेला आहे. बर. यासाठी मी बागलाणपासून चंदगड जवळच्या पारगडपर्यंत 40 गडकोटांचं भ्रमण केलेलं आहे. बर. म्हणजे भटकंती केली आहे गडावर. बर. काही वेळेला मी रायगडावर रात्रीचाही फिरलो आहे. बर. आणि या निर्मितीच्या वेळेला हं. मध्ये अडचण अशी आली हं. की माझा एक अपघातही झाला. बर. स्कूटरचा एक अपघातही झाला हं. आणि थोडंसं लिखाण थांबलं. बर. त्यावेळेला या लिखाणासाठी हं. मला माझ्या पत्नीनं अतिशय मोठं सहकार्य केलेलं आहे. बर. माझं शेवटचं प्रकरण तर तिनं मी डिक्टेट केल्यानंतर लिहून घेतलेलं आहे. बर. आणि ज्या वेळेला ही प्रकाशित झाली कादंबरी, यशवंतराव चव्हाणांनी तिचं प्रकाशन केलं, पूजन केलं, हं. त्याच्यानंतरचा जो प्रतिसाद आला वाचकांचा तो अत्यंत सुंदर आला. हं. आज तिची 3री आवृत्ती वाचकांनी स्वीकारलेली आहे. बर. ऐतिहासिक लेखकांचं मत काय पडलं छावाविषयी? विशेषतः जे प्रसिद्ध इतिहासकार आताच्या ह्याच्यातले म्हणजे गह खरे आपले नुकतेच गेले ते, किंवा सेतू माधवराव पगडी, यांची मतं काय पडली? सेतू माधवरावांनी ही कादंबरी अशी वाचलेली आहे की 1689ला संभाजीराजांचा जन्म 59ला, त्यापासून 1689 पर्यंतच्या प्रत्येक वर्षाची त्या कादंबरीमध्ये मार्जिनमध्ये त्यांनी सालं घातली की आणि ही घटना 1659ला लिहिले का, 60ला लिहिले का, 61ला लिहिले का, अशा पद्धतीने 89 पर्यंत त्यांनी मार्जिनमध्ये सालं लिहिली. घटना बरोबर आहेत का हे तपासून बघितलं आणि नंतर त्यांनी अभिनंदनाचं पत्र मला न लिहिता अनंतरावांना लिहिलं कॉन्टिनेंटलच्या. आणि मग आमची एकदा भेट झाली टिळक रोडवर. आम्ही छावावर जवळजवळ तास दीड तास सेतू माधवरावांनी मी गप्पा मारत बसलो होतो. बर. आचार्य अत्रे काय म्हणाले आपल्या कादंबऱ्यांच्या विषयी? मृत्युंजयवर आचार्य अत्र्यांनी मराठामध्ये अग्रलेखच लिहिला होता. बर. बर. आणि त्यानंतर 1972 साली त्यांनी मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये बर. माझा एक प्रकट सत्कार केला. बर. त्यांच्या अध्यक्षतेखाली हो. मोठा कार्यक्रम झाला तो. त्यामध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी, इंद्रायणी सावकार, वदी कुलकर्णी बर. अशी मंडळी होती. अच्छा. या कार्यक्रमाच्या वेळेला छावा बाबतीत झालेला एक आचार्यांशी जो संवाद होता हो. तो मात्र माझ्या लक्षात कायम राहिलेला आहे. हं. कार्यक्रम संपल्यानंतर चहा घेत असताना आचार्यांनी मला विचारलं, हं. अगदी नेहमीच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे, हं. की शिवाजीराव तुम्ही संभाजीराजांच्यावर कादंबरी लिहितात, हो. म्हणजे या कादंबरीत तुम्ही जसा मृत्युंजयमध्ये कर्ण मोठा केला हां. तसा या कादंबरीत तुम्ही संभाजीराजे हे शिवाजीराजांच्यापेक्षा मोठे करणार का काय? हं.
मी जरा थोडा वेळ चक्रावलो, गोंधळलो आणि नंतर त्यांना असंच उत्तर दिलं. म्हटलं, आचार्य, माझ्या कादंबरीचं नाव आहे छावा. म्हणजे त्याचे पिताजी, या कथानायकाचे पिताजी सिंह होते या नावातच सिद्ध होत नाही काय. त्यावेळेला ते खतखतून हसले. समोरच्या द्राक्षाच्या प्लेट मधला एक द्राक्षाचा घोस घेऊन त्यांनी बाया हातात दिला. मृत्युंजयप्रमाणे छावावरही नाटक आपण लिहिलं, ती संहिता आपणच केली का? कुठल्या संस्थेने प्रयोग केले याचे? हे नाटक चंद्रलेखाच्या मोहन वाघाने सादर केलं. बरं. आणि कलाकार कोण होते? कलाकार पूर्वीचेच बाळधुरी. अच्छा. आणि यामध्ये कृष्णकांत दळवी, बरं. खैरे सीताराम खैरे, त्याच्यानंतर चंद्रकांत काळे, स्मिता तळवलकर, अशी चांगली जाणती मंडळी होती. बरं. नाट्य रसिकांचा प्रतिसाद कसा काय? चांगलाच मिळाला. कादंबरी सारखा? हा, कादंबरी सारखाच. छावाचंही काही इतर अन्य भाषेमध्ये भाषांतर झालंय? झालंय ना. झालंय. एक विशेष महत्वाची बाब या ठिकाणी सांगायला पाहिजे की भारतीय ज्ञानपीठानं सलगपणे छापलेल्या, प्रकाशित केलेल्या हिंदीमध्ये कादंबऱ्या ह्या माझ्या 2 आहेत. म्हणजे ह्या 2 कादंबऱ्या सलग प्रकाशित करण्याचा सुयोग आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेनं मला लाभला. भारतीय ज्ञानपीठानंच ही कादंबरी हिंदीत प्रकाशित केलेली आहे. बरं, मला एक सांगा, आपण मगाशी ह्या ऐतिहासिक लेखकांचा वगैरे उल्लेख केला, तर त्यासाठी आपल्यालाही खूप परिश्रम करावे लागलेच. म्हणजे ऐतिहासिक वाचन तर करावंच लागलं असेल. गड कोट किल्लेही आपण हिंडलात. तर अशा एखाद्या स्थानी आल्यानंतर त्या स्थानी इतिहास काळात घडलेला असा एखादा प्रसंग उत्कटपणे तुम्हाला स्फुरला का? अतिशय अवघड असा हा प्रश्न आहे. आणि रायगडाचा विचार करत असताना मला एक जो प्रसंग अतिशय त्रास देत होता, तो प्रसंग या कादंबरीमध्ये आता ज्या स्वरूपात उभा आहे, तो बांधताना मला रायगडावरच सुचला. इतिहासामध्ये एक असं चमत्कारिक सत्य साकारलेलं आहे की राज्याभिषेक झालेल्या छत्रपती शिवाजीराजांच्या समोर संभाजीराजे हे त्यांचे पुत्र आरोपित म्हणून सादर केले गेले, असा एक संदर्भ आलेला आहे. तर हा त्यांना आरोपित म्हणून राजांच्या समोर सादर केला हा प्रसंग कसा त्या दिवशी रायगडावर घडला असेल याचा मी अनेक महिने विचार करत होतो. पण हा प्रसंग मी रायगडावर गेल्यानंतर त्या सभागृहात ज्या वेळेला गेलो, त्यावेळेला टक्कन डोळ्यासमोर जसं चित्र बघावं तसं माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. आणि बंदिस्त काढण्या घातलेले संभाजीराजे, त्यांना सावरून घेणारे हंबीरराव मोहिते आणि एखाद्या अतूट अडिग अशा हिमालयाच्या कड्यासारखी सिंहासनावर बसलेले शिवाजीराजे, हे सगळं डोळ्यासमोर साकारल्यासारखं मला वाटलं. छावा या कादंबरीतली जी पात्रानुरूप भाषाशैली आहे ती फार अवघड आहे. त्याची चपखल सांगड तुम्ही कशी काय घालू शकलात? छावा आणि मृत्युंजय बाबत मला एक प्रश्न असा विचारला जातो की या दोन्ही कादंबरीपैकी तुम्हाला कुठली आवडली जाते? तर मी त्याचं उत्तर असं देतो की मृत्युंजय ही निसंशय माझी पहिली आणि वाचकांनी स्वीकारलेली कादंबरी असल्यामुळं मला आवडतेच. पण छावा ही बांधणीला अत्यंत अवघड अशी कादंबरी आहे. कथानकाच्या बांधणीच्या तंत्राच्या दृष्टीनं छावा ही अवघड कादंबरी आहे. हे मत माझंही आहे आणि अनंतराव प्रकाशक आणि अनेक समीक्षकांचं आहे. आता छाव्याचा विचार केला तर त्यात येणाऱ्या पात्रानुरूप जी भाषा आलेली आहे, ही भाषा कुठेही आपलं भान सोडत नाही. म्हणजे गागा भट्ट ज्या वेळेला महाराष्ट्रात आले त्या काळी, त्यावेळेला गागा भट्टांची भाषा आधी तुम्ही पुस्तक उघडून वाचलं तर दिसेल की ती संस्कृत प्रचूर हिंदी आहे. ती उर्दू मिश्रित हिंदी नाही. किंवा हंबीरराव मोहिते, रायाजी अंतुजी गाडे, त्या काळचे मावळे, प्रतापराव गुजर, अशी जी व्यक्तिरेखा ज्या आल्या, त्यांची भाषा ही 12 मावळात वापरली जाणारी फवारती मावळी भाषा आहे. ती त्याच भाषेमध्ये आहे. आणि राजमंडळातल्या ज्या स्त्रिया होत्या, जे पुरुष होते, त्यांची भाषा आहे ही उर्दू पारसी मिश्रित अशी दप्तरी भाषा आहे. ती दप्तरी टोनमध्येच वापरलेली आहे. म्हणजे तंत्राच्या अर्थानं निवेदनपर रूपात छावा लिहिणं हे अवघड काम होतं असं मला लेखक म्हणून वाटतं. मृत्युंजय कादंबरीला खूप रसिक वाचकांनी दाद दिली, शासकीय पुरस्कारही तुम्हाला मिळाले, परंतु या
सगळ्या तुम्हाला मिळालेल्या दाद लक्षात घेता असं एखादा कुठला प्रसंग तुमच्या कायमचा लक्षात राहण्यासारखा घडला का? तशा मृत्युंजयशी निगडीत 2-3 आठवणी आहेत. म्हणजे त्या काळामध्ये जे मराठीतले स्टॉलवर्ड्स मानले जायचे, ज्यांच्या गाद्या मांडल्या जायच्या, असे जे 4 मोठे उत्तुंग प्रतिभेचे साहित्यिक होते. आचार्य आत्रे, वि स खांडेकर, भाऊसाहेब खांडेकर, नासी फडके आणि माडखोलकर या 4ही साहित्यिकांच्या हस्ते कौतुक करून घेण्याचा, सत्कार करून घेण्याचा योग मला लाभला. दुसरी एक आठवण अशी आहे की मृत्युंजय नाटकाला शेवटचं संगीत जे मिळालं ते थोर संगीतकार वसंत देसाई यांचं त्यांच्या हयातीतलं शेवटचं संगीत होतं. आणि अण्णांनी म्हणजे गदी माडगुळकरांनी आपल्या हयातीत जे शेवटचं पुस्तक प्रकाशित केलं ते माझंच एक व्यक्तिरेखांचं पुस्तक होतं, लाल माती रंगीत म्हणे. हे त्यांच्या हयातीतलं त्यांनी प्रकाशित केलेलं शेवटचं पुस्तक. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की गेल्या पिढीतल्या या थोर लोकांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य मला लाभलं. आणि या सगळ्यात हृदय आठवण म्हणजे व्यक्तिगत जीवनातली अशी आहे, मला तीच पाहिजे. ती म्हणजे मृत्युंजयनं जशी अनेक पारितोषिकं या लेखकाला दिली तशी त्याच्या जीवनातली अतिशय मार्मिक अशी आठवण, मर्मबंधाची आठवण म्हणजे माझी पत्नी जी आहे ती मृत्युंजयच्या वाचनानंतरच माझ्या जीवनात आली. म्हणजे जवळजवळ एक वर्षभर आम्ही एकमेकांना बघितलेही नव्हतं. केवळ पत्रव्यवहारावर आमचं एकमेकांची ओळख झालेली होती. आणि त्यानंतर 1 वर्षानंतर आमचं लग्न झालं. पुण्यातल्या कुंदा कामतेकर या माझ्या वाचिकेशी माझं लग्न झालं. पुढेही मृणालिनी सावंत झालेली आहे. आज माझी ती पत्नी आहे. आम्ही दोघंही पुण्यात राहतो. आम्हाला 2 मुलंही आहेत. म्हणजे ही कायमची लक्षात राहणारी दाद झाली. हो. छावानंतर आणखी कुठल्या विषयावर लिखाण केलं आपण? आगामी काही आहे का? छावा नंतर मी जरा सामाजिक विषयाकडे वळलो आहे. म्हणजे माझ्यावर अनेक चाहत्यांनी, अनेक समीक्षकांनी असा मारा केला की तुम्ही ऐतिहासिक कादंबरी फक्त लिहिता, पौराणिक लिहिता, सामाजिक काही लिहित नाही, असं टीकेचं रूप होतं. त्यासाठी आता मी गेली 3-4 वर्ष एक नव्या काळाचा सामाजिक विषय हातात घेतलेला आहे. आणि तो विषय असा आहे, विठ्ठलराव विखे पाटील तुम्हाला माहित असतील, प्रवरानगर, त्यांनी आशिया खंडातला म्हणजे भारतातला नव्हे तर आशिया खंडातला सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्व जाती जमातीच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा साखर कारखाना सुरू केला. सहकारी साखर कारखाना तो 1950 साली सुरू झाला. तर त्यांच्या जीवनावर गेली 4 वर्ष मी लढत नावाची एक चरित्र कहाणी बांधतोय. आणि हिचं वातावरण संपूर्णतः ग्रामीण भाषेत नगर जिल्ह्यातलं त्यांचं जीवन सगळं आहे, दोन्ही गावचं. तर या लढतची बांधणी सगळी झालेली आहे. 2 खंड सिद्ध झालेले आहेत. पहिला आणि दुसरा 2 खंडांचं मिळून लिखाण 800 पानांचं आहे. आणि पुढच्या महिन्यात, या महिन्याअखेरला किंवा पुढच्या महिन्यात याचं प्रकाशन भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते होण्याचा योग आहे. यासाठी खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी सर्व प्रकारचं सहाय्य मला उपलब्ध करून दिलेलं आहे. साहित्याची काही एखादी व्याख्या वैयक्तिक स्वरूपात आपण केली आहे का? हा जवळजवळ प्रत्येक लेखकालाच विचारला जाणारा प्रश्न आहे. या बाबतीत परवाच कानडीचे थोर साहित्यिक शिवराम कारंथे यांनी एक सुंदर व्याख्या दिली आहे. मला ती पटते. जे सरळ थेट हृदयाला भेटतं ते साहित्य. आणि या बाबतीत मी थोडीशी सुधारणा करून असं म्हणेन, असं भेटत असताना जात धर्म पंथ भेद विषय काहीही न मानता जे थेट भेटतं ते साहित्य. म्हणजे कुठल्याही देशातलं कुठल्याही विषयावरचं साहित्य तुम्हाला रसिकतेनं चाकता आलं पाहिजे, त्याचा आनंद चाकता आला पाहिजे, तसं तुम्हाला लेखक म्हणून लिहिता आलं पाहिजे. आणि आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न की आगामी संकल्प काय? आगामी संकल्प मोठाच आहे, शिवधनुष्यच आहे.
आजपर्यंत अनेकांनी हा प्रश्न विचारला. श्रीकृष्णावर एक बर आजच्या आधुनिक कालखंडाला पोषक अशी कादंबरी बांधावी असा एक फार वर्षापासून, म्हणजे मृत्युंजय लिहिलं तेव्हापासूनच माझ्या मनात एक स्वप्न आहे. बर म्हणजे आजच्या कालखंडाला श्रीकृष्ण हा अत्यंत मार्गदर्शक असा नायक आहे असं मला वाटतं. हो. पण श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना मला जाणवतं की या व्यक्तिमत्वाला केवळ 8 पैलू नाहीत, 108 पैलू नाही, तर अनेकविध पैलू आहेत. कॅलिडोस्कोपमधून आपण जशा आकृती बघतो तसं हे मल्टी डायमेन्शनल विविध पैलू असलेलं असं व्यक्तिमत्व आहे. हो. आणि याचा वेध आपल्याला घेता येईल का? कारण महाभारतावर मी बोललो त्यावेळेला एक विचार मांडला की कर्ण आणि श्रीकृष्ण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. एक बाजू मी मांडली अंधारात असलेली कर्णाची मृत्युंजयाच्या रूपानं, तर ही श्रीकृष्णाची जी उजेडात असलेली बाजू आहे ती युगंधर या नावानं मांडता येईल का असा बरेच दिवस मी विचार करतो आहे. बर. तसा प्रयत्न चालू आहे. अच्छा. चिंतन आणि वाचन चालू आहे. अर्थातच आपल्या या युगंधराला शुभेच्छा आहेत, नाही का वगैरे? निश्चित. त्या स्वीकारताना मी असं म्हणेन, शेवटी आपल्या तुमच्या आवडत्या संतांच्या भाषेतच त्याचा शेवट करताना मी म्हणेन, माझ्या दोन्ही कादंबऱ्यांच्या मध्ये किंवा या आपल्या चर्चेमध्ये सुद्धा ज्ञानोबांच्या बोलीतच मी म्हणेन, काय? तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे हे तुमते विनवते असे. वा. वा वा.